नमस्कार मंडळी. डिसेंबरमध्ये लागण तुटलेली आणि याचा खोडवा धरलेला हा खोडवा आहे. तर आम्ही सुरुवातीला लागण तुटल्या मल्चर मारून मल्चरच्या सहाय्याने सगळी पाचट कुट्टी करून घेतलेली आणि पाचट कुट्टी केल्यानंतर आम्ही अ, एक एक बॅग 24-24 आणि एक बॅग युरिया अशा प्रकारे याला टाकून फुटवे जमदार काढण्यासाठी 24-24 टाकले होते आणि अशा प्रकारे याला मटेरियल टाकलेलं आहे. आणि मटेरियल टाकून झाल्यानंतर आणि पाचट कुट्टी झाल्यानंतर याला रोटावेटरच्या सहाय्याने आम्ही लहान ट्रॅक्टरनी रोटावेटरनी मातीत पाचट मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मातीत पाचट मिक्स केल्यानंतर आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने फानाच्या सहाय्याने अशा सरी टाईप अवजाराने याला फोडून घेतलेलं आहे. बगला फोडून घेतलेला आहे जेणेकरून चळीतून पाणी जावे अशा प्रकारे फोडून घेतलेला आहे. आणि हा केवळ 3 ते 4 महिन्यांचा, म्हणजे आता एप्रिल चालू आहे, सध्याला एप्रिलची सुरुवातच आहे. 3 महिन्यात खोडवा आपला एवढा आलेला आहे. खूप खूप चांगल्या प्रकारे खोडवा आलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाचट कुट्टी केल्यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे याची. आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढल्यामुळे हा पाण्याला कुठेही अचकला नाही आणि सगळा एक लेवल असा खोडवा आहे. आम्ही 8 दिवसातनंच एकदा भिजवतो याला. खोडवा असल्याकारणे याला 8 दिवसातनंच भिजवतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही फक्त 24-24 टाकून थांबलेलो नाही. प्रत्येक महिन्याला म्हणजे महिन्याच्या एक 25 ते 26 तारखेला आम्ही याला एक डोस देतो. तो कोणताही असून द्या तुमचा, 10-26 असेल, 15-15 असेल, 20-20 असेल, काही असून द्या, असा आम्ही डोस देत राहतो. एक युरियाच्या बॅगसोबत अशी कोणतीही एक बॅग घ्यायची आणि डोस देत राहायचा. असा डोस दिल्याकारणे ऊसाच्या अंगात ताकद राहते, ऊसाला खाया मिळाल्यामुळे ऊसाची वाढ होते. जोवर आपल्याला आत शिरता येते तोवर आपण मटेरियल टाकत राहायचे. आणि आत्ता ऊसाला जवळपास म्हणजे चौथा चालू आहे, म्हणजे 3 महिने होऊनच गेलेले आहेत. आणि आत्ता एक 2 ते 3 दिवसात आम्ही ऊस बांधून घेणार आहे. 3 महिन्यानंतर आम्ही ऊसामध्ये ट्रॅक्टर घालत नाही. 3 चाकी असून द्या, मोठा असू द्या, बारका असू द्या, आम्ही ऊसामध्ये ट्रॅक्टर घालत नाही. बांधून झाल्यानंतर महिन्यानी परत त्याला जोपर्यंत ऊसात जाता येत आहे तोपर्यंत ऊसाला डोस देत राहायचा, जेणेकरून आपला ऊस हा ऊसाला अन्न मिळत राहिल्यामुळे ऊस जोमदार येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण लागण करताना याला 4 ट्रेलर शेणखत टाकले असल्यामुळे आपण जेव्हा ऊस मोठा होतो, ऊस पडतो, तिथून पुढे शेणखतावर फक्त ऊस सोडायचा. कारण पाऊस झालेला असतो. पाऊस झाल्यानंतर मटेरियलची काही गरज नसल्यागत होते, कारण शेणखताची जी उष्णता आहे तीच आपल्या ऊसाला मोठी करते, वाढवते, जगवते. आणि अशा प्रकारे आम्ही ऊसाचे व्यवस्थापन करतो. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओत.